छान वातावरण झालेलं आहे. आम्ही आलो तो आता झांजरेवाडी या ठिकाणी. माझ्या पाठीमागे आहे तो आंबे आतवीला जाणारा रस्ता आहे, जोडणारा रस्ता. राम राम तुम्हाला राम राम. काय चाललंय? काय नाही बरे बाबा. बरं आहे ना? हा तुमचं बरे? बरं बरं. मी काय म्हणतो, माळीनला ही घटना झाली ती, किती लोक गेली होती माळीनला? किती वर्षापूर्वी झाली घटना? आता कमीत कमी किती वर्ष झाले? 10 वर्ष झाली. अरे बापरे, माळीन 10 वर्ष. लय लोक गेले ना. भयानक होता ना? भयानक म्हणजे काय, हा डोंगर आहे ना आपला, कुठला? हा डोंगर दिसतो ना समोरचा? हा समोरचा, हा खाली. हा इथं हे कपडे बिडे वाळत हा घातले. हा. इथं तळ बिळ हा. विहिरी विहिरी आहेत. अच्छा. आणि मग ते काय झालं, असा प्लॉट होता खाली, त्या डोंगराच्या खाली पोटाखाली असा प्लॉट होता. प्लॉट? हा हा, जागा. आणि मग ती काय कृषी खात्याच्या लोकांनी तेव्हा लोकांना तालीबिली काढून द्यायच्या, असं भेट होतं लोकांना. अच्छा मग अच्छा. ते एका माणसाने अशा तालीबिली काढल्या. आणि मग हा वरचा डोंगराचा भाग होता ना, हा तो समोरचा ना? हा आपला इथला. योच योच. हा याला आणि ते कपडे. कपडे वाळत घेतला हा इथला. तिथला. हा मग ते काय झालं, खाली नुसत्या अशा वंदोळ्या घातलेल्या हा. मातीच्या, अच्छा. त्या दगड नाही काय नाही. काय नाही. आणि मग इथून सगळं पादर डोंगराचा खाली त्याच्यात मुरल्या गेलं. अरे बाप. आणि एवढा पाऊस होता आणि बुधवार बाजार होता. हा. आणि मग ही घटना जर समजा बुधवारी 9-10 वाजता जर झाली असती, काही पोरा शाळेत गेली असती, काही बाजारला गेली असती. बरोबर. पण ही घटना कधी झाली, सकाळी 7 ते 8च्या टायमात. हा, माळींची घटना. मांडीची घटना. आणि आधीच सोमवारपासून पाऊस सुरू होता, भयंकर असा, माणसाला बाहेर निघाय मार्ग नाही. आम्ही कायच राहत होतो, आम्ही शेत गेलो जमून राहिलो, नंतर कायच राहतो. आणि मग ही पाजर सगळा गेला वरून. ह्या डोंगराची दडी जशी सरकली ना, तसं दगड झाडं बिड बेकार. डायरेक्ट खाली. सगळी घरं गाव गेली. बिव नाही, घर नाही, दार नाही, काही नाही. सगळं आपण जशी छत्री उघडीतो आणि ती मिटवून घेतो, असा प्रकार एका मिनिटात. त्याला काय 5 जण गेले.